करायच्या त्या वेळ कशाला काचूला बोलावून घेत आहे काचू आज तुझ्या सांगण्यावरून तेव्हापासून चोऱ्या सोडलेले आहे तेव्हापासून भगवंताची सेवा केली आहे मनाला समाधान झालेलं आहे म्हणजे स्वामी भगवंताची सेवा करीत असताना तुमच्या मनाला कितीमध्ये शांतता वाटत आहात होय परंतु स्वामी एक काम करा ना जे आपले बालक आहात त्या बालकाला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये घेऊन जा जसे तुम्ही सेवा करतात ना तशी ह्या बालकाला पण सेवा करायची सवय लावून दाखवा म्हणजे कासू आपल्या पंडितीला संकटी जन्माला आलेली आहे तिला देखील परमेश्वराच्या नामस्मरणाची वेळ लागला म्हणून त्याला परमेश्वराच्या मंदिरामध्ये घेऊन जाऊन भगवंताच्या सेवेला सुरुवात म्हणायचंय कारण हे काही हरकत नाहीये सकाळची वेळ आहे घरामध्ये थोडंसं काम पडलेलं आहे तू जरी नाही परमेश्वराच्या मंदिरामध्ये आली तरी चालत मी स्वतः जाऊन परमेश्वराची सेवा मी करीत आहे दे पाहू मी तुम्हाला काम ओळखीत आहे तर तुम्ही भगवंताच्या देवळामध्ये जा आणि त्याला थोडासा वेळ द्या ठीक आहे त्याची तू काळजी करू नका जा पाहू ठीक आहे जाऊ का खरंच परमेश्वरा तेव्हापासून प्रपंचामध्ये उतरलेला आहे तेव्हापासून प्रपंचामध्ये मन रमलेला आहे चोऱ्या माऱ्या मात्र त्या एक क्षणिक आहे त्या वेदशाला सकाळची वेळ आहे परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे एवढी या परमेश्वराच्या नामस्मरणाची ताकद आहे त्या वेळ कशाला भगवंताची सेवा तर उरकलेली आहे माझा जीव मात्र पाण्या वाचून व्याकुळ झालेला आहे जीवाला फार तहान लागलेली आहे परंतु हे करत समोर एक बावडी आहे त्या बावडीवरती जातो आणि पाणी पिऊन आपला जीव शांत करीत आहे परंतु असणाऱ्या कासुला मात्र माझ्या स्वाधीन असताना पोटच्या मुलाला पण स्वाधीन केलेला आहे ह्याला मात्र इथं ठेवता कामा नाहीये परमेश्वराच्या चरणापाशी जरा ठेवतो आणि बावडीवरती जाऊन पाणी पिऊन येत आहे हा माझा असणारा लहानसा बाळ तिच्या चरणापाशी ठेवत आहे तू मात्र ह्याचं रक्षण कर जोपर्यंत मी पाणी पिऊन येत नाही तोपर्यंत मात्र माझ्या मुलावरती लक्ष देवा तुला ठेवायचं आहे वेळ कशाला मुलाला परमेश्वराच्या चरणापाशी ठेवित आहे किती भाग्यवान आहे आज असणारा मुलगा मात्र देवाच्या चरणापाशी मी ठेवलेला आहे वेळ लागतात समोर एक बावडी आहे त्या बावडीवरती जाऊन पाणी पिऊन आपल्या जीवाला समाधान केलं पाहिजे वेळ होताच बावडीच्या मार्गाने गेलं पाहिजे
का हा. मग अशी राजाने दौडी दिली दौडी हा, आपल्या गावातली दौडी दिली बरं का मला हा कोणतरी वर्ग आला होता हा राजाने दौडी काय दिली काय की हे पोर हा काय जो पोर देईल त्याला 1,00,000 रुपये बक्षीस राजाने अशी दौडी दिलेली होती आहे की नाही? ए पण काय करतोय ए आधी आयडिया ए देव देव झोपला का जागा आहे पहिल्या बघू दे बा तिथं बाळ दिसतंय बा ए ते काय झालं माहिती का तुला हा राघू दादा आहे ना राघू दादा हा 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 त्याचं पोळ तिथं ते देवामोर ठेवलेलं आहे त्याचं आहे होय. हा आणि तो पाणी प्यायला गेलाय ए, आहे का ए बाबा नको करू हा. पहिलं मला बघू दे हा. देव झोपला का जागा आहे अरे झोपलेला तो देव कुठं झोपला? काम काम नाही हा. देव जागा असेल ना हा. आपल्या उलट्या टांगड्या करीन अरे मला नीट वडी बघू दे पहिलं हा. देव झोपला असेल ना पटकीने पोर नाही तेव्हा आपण तेव्हा कुठं झोपवतो काय हा ए मोर दे ए, तू यायच्या आत आहे ना हे थांबले आम्ही उचलून हा मला उचलून मग इकडे तिकडे बघा मोठा रागीट आहे माणूस बाबा, राघू दादा मग तुला काय झालं नाही हे जमायचं बघ, माझ्या काय आलं तर तू माग थांबशील ना आम्ही आहे ना लक्ष द्या हा हा नीट वडी ए, अरे 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 मला तो पाय बाजू मला वाटतो तो कसल्या खैंच्या खैंची आहे हा? आम्हाला चांगल्यावर झालं ना नाही, नाही. जा, जा मी इथं दरवाजा बसलो. काहीतरी गोळ करशील ना नाही नाही अजिबात गडबड करू नको लाज उचलू आणलं का? हा थांब अजिबात तुम्हाला ते- हा थांब थांब हा, थांब जा. गडबड करू नको नाही नाही आता नाही आता नाही. गडबड केली अरे, आता नाही बाबा हा हा जा. तू गडबड केली ना तर पाय रे रंगायला सांगेन मी नको, नको, नको. हा कर बस हा, हा. हा? अरे ते काय लागलं मध्ये नाही नाही नाही, असं नाही चिक्का मुका आणू का हा हा जा 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 घेऊन ये. ही पळ पळ टोपी ए थांब 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 अरे कामे पोर हा पोरांचं चुलप केलं थांब थांब ए थांब 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 पोरांचं चुलप केलं थांबे अरे त्या निलेश सातपुतेने जेवाय नाही दिलं तेवढं तरी बघू दे आणलंय का खरं आणलंय का खरं अरे तू जाऊन पोर आहे अजून काय ए पण आता हे काय करते राजा घेऊन जायचं ऐक ऐक हा असं नाही यायचं मग लपून न्यायला पाहिजे हा पण ना सांगू नको पुन्हा कुणाला तुला बारा वाजता नाही अरे मला बी पदर नाही आला हा अजून घे घे हा काम करा चल, तुला नाही घेता येत. चल. बाळा रडू नको बाळा नाही नो मी देते हे? अरे रडू नको बाळा मला पाण्याला देते पाण्याला देते बाळा पाणी घेऊन येते. वा, 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 काय म्हणते? हे डॉक्टर? वा, वा, वा. ए, तू पाणी मोडते, तू जरा आवाज आहे का? चल 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 चल. ए, असं पळत बघ. त्याला सांगू नको, तू आता. चल.
ती पाणी पिऊन आपला जीव मात्र समाधानी झालेला आहे. तेव्हा वेग करीत आहे. आपल्या पोटचा मुलगा मात्र परमेश्वराच्या पायापाशी ठेवलेला आहे. वेळ फार झालेला आहे. वेळ लावतात परमेश्वराच्या मंदिरापर्यंत गेलं पाहिजे आणि बाळाला घेऊन कासूपर्यंत गेलं पाहिजे. कारण दुपारच्या 12 वाजता आलेले आहे. आता कासू मात्र वाट पाहत असत. तेव्हा वेळ लावताच मंदिरापर्यंत गेलं पाहिजे. असणाऱ्या मुलाला मात्र उचलून घेतलं पाहिजे. अरे रे, हा काय प्रकार आहे? आज पोटचा मुलगा मात्र परमेश्वराच्या चरणापाशी ठेवला असतानाच परमेश्वराच्या चरणापाशी पोटचा मुलगा नाहीये. देवा, माझा पोटचा मुलगा कुठे आहे? परमेश्वरा सांग ना. अरे माझा पोटचा मुलगा त्या पायामध्ये ठेवला. अरे काय केलं देवाला? आशोधनी समाया. काय केलं देवाला? आशोधनी समाया. काय केलं देवाला? परमेश्वरा, हा काय प्रकार आहे? आज असताना मुलगा मात्र तुझ्या पायापाशी ठेवला असताना फक्त 2 घोट पाणी पिण्यासाठी समोरच्या बावडीच्या मार्गाने गेलो असताना आज तुझ्यापासून माझा बाळ माझ्या दूर झालेला आहे. काय देवात्मा, अरे उरलेलं आयुष्य तुझ्या चरणापाशी अर्पण करायचं असं ठरवलं आहे का? तू ते देखील तुला माझं सहन झालं नाही रे देवा. मी कोणत्या तोंडाने घरी जाऊ आणि कासूला सांगू की असणारा मुलगा आपल्यापासून दूर झालेला आहे. अरे किती देवा तू कठोर मनाचा, कोणाचे तू नाही देवा नाही. आतापर्यंत मात्र माझ्या पत्नीने तुझी सेवा पूजा केली आणि पत्नीच्या सांड्यावरून मी देखील वाटलं की आपल्या हातून काहीतरी चुकी घडली असेल. मी देखील तुझ्या सेवेमध्ये कधी खंडन पण झाला नाही. पण माझ्यापासून माझ्या मुलाला तू दूर केलेला आहेस. नाही, अरे तू देव नाहीयेस, तू एक पाषाण आहे. आतापर्यंत तुझ्या नावाची गुणकीर्ती मी फार ऐकली होती, परंतु आता मात्र हा असणारा राजा तुझ्या असताना पायाला कधी स्पर्श करणार नाही आणि तुझ्या असणाऱ्या मंदिराची पायरी कधी मी करू शकणार नाही. हीच असणारी भातृ
असाल तर वेळ कशाला? वेळ नव्हताच घरी जाऊन कासूची परीक्षा पाहतोय, वेळ नव्हताच घराच्या मार्गाने गेलं पाहिजे. काय करणार बाई? पतिदेवाजवळ मुलगा दिलेला, खेळवण्याकरता नेला, त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये देवाला नेला, पण तू अजून काय आले नाहीये. माझं ते काम उरकला, आता येतो बोलले, अजून आले नाहीये. थोडा वेळ त्यांची वाट पाहते, आले तर ठीक. कासू, तुला एक प्रश्न विचारूया का हो? मंदिरच्या मार्गाने गेलो असतानाच आपलं छोटासा बाळ मी परमेश्वराच्या चरणापाशी ठेवलं असताना तू घेऊन आली म्हणायचं. हे कर, असताना बाळ कुठे आहे दाखव मला. हे काय बोलत आहात तुम्ही? तुमच्या जवळ मी मुलगा दिला होता, त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये घेऊन जा बोलले होते फक्त, आणि तुम्ही बोलतात तू घेऊन आले आहात. हे चुकीचा हात तुमचा बोलणं. मी देखील आपल्या पोटचा मुलगा घेऊन पांडुरंगाच्या रावणामध्ये गेलो असतो, परंतु जीवाला थकवा आल्यामुळे पाणी पिण्यासाठी समोरच्या बावडीवरती गेलो असतानाच त्या ठिकाणी असणारं बाळ मात्र मला पुन्हा दिसलं नाही. असणारं बाळ मात्र तू घेऊन आलीस आणि सांगते की बाळ मात्र मला माहित नाही. त्या परमेश्वराची शपथ घेते, माझ्या बाळाला मी घेऊन आलो नाहीये. अहो, तुमच्या स्वाधीन केला त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये घेऊन जा बोलले. आतापर्यंत मात्र मी तुझ्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि तुझ्या सांगण्यावरून चोऱ्या माऱ्या दरोड्या सोडून दिलं आणि प्रपंचाला सुरुवात केली. असतानाच त्या काळ्या विठ्याच्या पायापाशी माझ्या पोटचा मुलगा ठेवला असताना तो देखील या काळ्या विठ्यानं माझ्यापासून दूर केलेला आहे. हे काय बोलत आहात तुम्ही? होय, त्या पांडुरंगाच्या आजपर्यंत तुम्ही नामस्मरण करता, तुम्ही चांगल्या वाट्याला चालला होता, आणि आज तुम्ही बोलता त्या काळ्या विठ्याने माझं पोट घेऊन गेलात. होय कासू, त्या पोटच्या मुलाला मात्र मी परमेश्वराच्या पायापाशी ठेवला असताना त्याचं काय डोळे गेला होता का लक्ष ठेवायला? आज माझ्यापासून माझ्या रक्ता मांसाचा मुलगा दूर केलेला आहे. इथून पुढे मात्र तू परमेश्वराची सेवा करायची नाही आणि मी देखील परमेश्वराची मंदिराची पायरी चढणार नाहीये. ही काय बोलणार? होय, आता थोड्याच वेळात आपलं बाळ भेटेल, परंतु त्या पांडुरंगाची सेवा करायची नाही, पूजा करायची नाही. हे काय बोलतात? हो, मी तुमच्याकडेच बाळ दिलं होतं.
मी या घराची पायरी देखील चढणार नाहीये. अरे सोन्यासाहेब, अहो सोन्यासारखी एक मुलगी आहे, आपला लहानसा बाळ तर चोरीला गेला आणि आज तुम्ही म्हणता तू माझ्या संग चल. त्या विठ्याचं नामस्मरण करू नको, त्या देवाचा नाद सोड. अहो काय बोलतात? सोन्यासारखा मुलगा माझा चोरीला गेला. या आईला 9 महिने 9 दिवस वाढवताना किती दुःख झाला हे तुम्हाला माहित नाहीये. अगं बरोबर आहे. ज्या वेळेस तू जन्माला आलीस त्यावेळेस तेव्हापासून या परमेश्वराची आराधना करीत आहे. मग या परमेश्वराला मात्र आपल्या भक्ताचा मुलगा वाचवण्यासाठी काय झालं होतं म्हणून तुला सांगत आहे की आता राघ्या मात्र अरण्याच्या मार्गाने जाऊन राघू दरोडेखोर परत पुन्हा बनणार आहे. तर हे कर, मी मात्र पुन्हा घराची पायरी चढणार नाहीये. हा राघा आजपासून परंतु काय करणार बाई? आपली एक मुलगी आशा तिच्याकडे जाते आणि तिचा समाचार घेते, तिला विचारते. जाते मी माझ्या आशाकडे. परंतु याच ठिकाणी आशा दिसत नाहीये. आशाला हाक मारून घेते. आशा आहे का घरात? आशा, अगं या मुली, अगं ये ना बाहेर. अगं आई, अगं किती दिवस झाले तुला मी सांगत म्हणले, बरं सांगायचं राहून गेले ग. अगं बाळा, बोल ना, तुझ्या मनात काही इच्छा ही आई तुझी पूर्ण करणार आहात. तू बोलून तर पहा. आई, मला पहिलं वचन दे बरं. म्हणजे वचन द्यायच्यात? अगं या वचनाची काय गरज आहे? म्हणजे तुला वचनच पाहिजे ना. हे घे वचन. आई, अगं किती दिवस झाले मी एवढी लहानाची मोठी झाले, तू मला सांगितलं नाहीये
माझे बाबा कोण येते? अगं तोंडातला शब्द तोंडात ठेवायचा. तुला पायरी चढायची गरज नाहीये. आजपर्यंत तू लहानाची मोठी झाली. तू कधी बाबांचा विचार केला ना? कधी कशाचा विचार केला? या आईने तुला वाढवल्या. तू कशाला विचारते माझे बाबा कुठे गेलात आणि माझ्या बाबांचं नाव काय? हे चुकीचं बोलत आहात तू. आई, अगं असं का बोलतेस तू? अगं तशी तू माझी आई आहे. माझ्या बाबाचं नाही का मला देणार? माझ्या बाबाचं नाही का देणार बा? अगं आशा, कशाला रडतेस का आशा? मला पण माहिती आहे बापाविना पोर घ्या. परंतु काय करणार? माझं तुला वचन केलं. हे वचन का अरण्यामध्ये दिलात आणि ते वचन सत्य करणं हे माझं काम आहे. परंतु अशा आई, मी आज तुझ्यापाशी लई हट्ट घेणार आहे बा. अगं आज माझ्या बाबाचं नाव सांगायलाच पाहिजे आई. अगं रडू नको. काय करणार भगवंता? आई विना माया या विश्वात नाहीये. अशा या म्हणीप्रमाणे माझ्या या मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्या अश्रूचा अन्वार करण्यासाठी सुखधावतीने सगळे दुःखावती आई. आधी दिले माया, आधी दिले माया, विश्वात राहायची. आधी दिले माया, विश्वात राहायची. सुखधावतीने सगळे दुःखावती आई. सुखधावतीने सगळे दुःखावती आई. आई दिले माया, विश्वात राहायची. आई दिले माया, विश्वात राहायची. आई दिले माया, विश्वात राहायची. हाताचा पाळणा केला दिला. हात दे तुला बांधला बाळा. पेट गावली अंगाई मला थंड दे. पेट गावली अंगाई मला थंड दे. आई दिले माया, विश्वात राहायची. आई दिले माया, विश्वात राहायची. आई दिले माया, विश्वात राहायची. अगं आशा, तू तर मला शब्दात गुंतवलात. तुला बोलले होते की वचन हे अरण्यात दिलात आणि ते वचन तुझं सत्य करायचं. आई, मला बाबाचं नाव सांग ना लवकर. म्हणजे बाबाचं नाव ऐकायचं. हो ना. अगं कशाला टाळू धरतीस? अगं बाबाचं नाव ऐकलं तर तुझी अख्खी जमीन खाली हादरल्याशिवाय राहणार नाहीये. आई, अगं बाबाचं नाव घ्यायला मला असं काय वाटेल? म्हणजे अशा तू तर टाळू धरला. बाबाचंच नाव ऐकायचं. मग ऐकायचं असेल तर मग ऐक. तुझ्या बाबांचं नाव रा 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 रा. अरे देवा, आता मी काय करू? माझी आई मला सोडून गेली. आता माझा सांभाळ कोण करणार? अरे देवा, आता मी काय करू देवा? देवा, सोडून गेली आई मला लेकराला. सोडून गेली आई मुला लेकराला. आई 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 म्हणून मी कुणाला. आई 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 म्हणून मी कुणाला. आई 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 म्हणून मी कुणाला. सोडून गेली आई मुला लेकराला. सोडून गेली आई मुला लेकराला. आई 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 म्हणून मी कुणाला. आई आई
सांगितलं नाहीये. लहानाची मोठी झाले तरी आईने मला नाव नाही सांगितलं बाबांचं. आता कुणासाठी जगू मी? आता माझा संभाळ तरी कोण करणार? गावातून गेले कोण माझ्यावर थुकणार, कोण माझ्यावर टिंगल टवाळ्या करणार? माझं हे आयुष्य दिले मला, हे कसं जगू मी? कसं जगू? देवा, काय बघा आता मी काय? या आज्ञेच्या मार्गाने जाते, तिकडे वनवन फिरते, रानामध्ये जाते, काय भेटेल ते बघते. इथे नदी दिसते, या नदीमध्ये आपलं ध्येय टाकलं पाहिजे. हे जीवन जगून तरी काय करू मी? काय करू जीवन? माझ्या काळजाची दारी आणि छेडली, कशी नसवान थट्टा आज मांडली. माझ्या काळजाची दारी आणि छेडली, कशी नसवान थट्टा आज मांडली. अरे तुला माहितीये का काय आपल्या दोघांना माहितीये का काय ए बाली सातपुते किरण शिवेकर आणि भगवान सातपुते झेडपी. अरे वा, शांताराम सातपुते हा शांताराम सातपुतेला पैसे सोडा. शांताराम भाऊ सातपुते सरपंच सरपंच बरोबर आहे. त्यांना सांगितले पैसे सोडा. पैसे सोडा. हा. त्यांनी आम्हाला सकाळी उजेडला आधी आपल्याला 100 रुपये दिले. कामच झालं आपलं. आणि पांढरी हा 100 रुपयाची टाकून या. पाणी देणार मग. हा पांढरी याच्यावरती काय येते पांढरी गावठीच चालत गावठी झालं ती. ए मी काय म्हणतोय हा, पांढरी. आता हे कवर सांभाळायचं. अरे हा पण आहे ना, पण मी काय म्हणतोय काश्या आता हे पोहोचवलेलं कुणाला सांगायचं नाही. तुझ्या तोंडाचा भरवसाच नाही बघ. नाही ए काश्या यायला मला तू कधी ना असा येड्यागत समजतो. अरे मी तुला कधी दिसलो का कुठं बोललेलो? अरे काय तुझ्या तोंडाचा भरवसा नाही बाबा. आहे ना छे? पण काय माहिती का ही तेवढी कुणी दिलेली माहिती आहे ए, ना. हा. राजेंनी दिली राजेंनी. राजांनी तेवढी दिलेली आहे. हा. हा. काय म्हणलं की जो कोण मला पोरानंद दिलं त्याला 1000 रुपये बक्षीस. 1,00,000 रुपये देऊ म्हणे. हा 1,00,000. एक तुला 50 आणि मला 50. ए पण येतात मला चोरी करायला तू शिकवले. अरे अरे तुला हा भायच ये हेच कळत नाही. आता तुला तोंडाचा भागवतच नाही. अरे आपण दोघांनी केली असं म्हणायचं. कुणी आपण पण दोघांनी केली पण याच्यामध्ये जास्त सहभाग तुझा आहे. नाही पोर कोणी विचारलंय कोण? तूच. ओगी हा? मला बोलून घे. बोलून घ्यायचं का? ए लगेच नाही दाखवायचे, पहिले पैसे घ्यायचे. हा तरच पोर दे. नाही दिलं तर हे जर का रामू दादाला कळलं हा तर रामू दादा आपल्याला जीवन ए, थोडं. हा राघू दादाला सांगायचं ना थोडी टाकू दे. हा महाराज हा महाराज
हा. ते काय आहे रे आम्ही लगेच सांगणार नाही. तुम्ही काय म्हणले? हा तुम्ही दौंडी काय दिली? तो मला एक मुलगा आणून देईन हा. त्याला 1,00,000 रुपये बक्षीस 1,00,000 होय पहिले द्या. बरं ते मुलगा तर दावा मुलगा दावा म्हणजे तुम्ही नाही दिल्या. अरे आम्ही राजा आहे हा? बरोबर असं- तुमची जे दौंडी दिलेली आहे हा. तुमचं काम आम्ही क्लिअर केलं मग आम्हाला द्या काय तू पैसे हा. मग तुमच्यावर भरोसा नाही ना. माझ्या आवड मुलगा करा हा? बघू द्या कसं आहे बघ, मी वहीच करणार आहे मुलीचे या नीट घ्या. पैसे काय झालं? मी काय म्हणतोय अहो एवढं तुम्ही दाढी बिडी पिकली अजून तुम्हाला पोर नाही झालं अहो पोर बहीणच कसे पुढे चालले जाऊ दे का. पोर सावकाश घ्या. काय झालंय? पोराला काल माऊलींनी का नाही खाली मारली का काय ते जुलाब करते. कान फुटलाय सापडायचे नीट घ्या. सुंदर मुलगा आहे काय झालंय? बसा गुडगुडीत का? काय नाही? पण आता हे करा हा? हे तर मला बारसं करायचं आहे बारसं मारचं. तर तुम्ही या कधी कधी परवा दिवशी लगेच परवा दिवशी हा मार्शाला मग तुझा पैसे तुम्हाला देईन मी नक्की. हो आम्हाला ड्रेस काय घ्या सांगा. सर्व तयार अरे वा वा वा. नाही नाही तुम्हाला बाळ दिलंय हे कोणाला बोलायचं नाही, नाही. नाही. नक्की जाऊ का आता? आजा. ए जोडीदार ते काय म्हणले बारशाला आला ना तुम्हाला पैसे दे. सफेद पण बाहेर शेतात तरी पिऊन नाही जायचं बरं का कोण? आपण पिऊन नाही जायचं पिऊन नाही जायचं. थोडी थोडी टाक टाकून जाऊ बरोबर. चल. याला मदत करे